नमस्कार शेतकरी मित्रांनो, खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती या तारखेला जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, भारत हा कृषी प्रधान देश आहे, जेथे कोट्यवधी शेतकरी आपल्या कुटुंबाच्या योजनेकडे असतात. शेतकरी मित्रांनो, लहान आणि श्रीमंत शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी देण्यासाठी भारत सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये पीएम किसान योजना राबवली. या योजनेतून दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात. आता सर्व शेतकरी वाट बघत आहे की 22वा हप्ता केव्हा येणार. आता योजनेचा आजपर्यंतचा प्रवास जर बघितला शेतकरी मित्रांनो, ते 21 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे डीबीटीद्वारे जमा झालेले आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, हा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला, ज्यात देशभरातील सुमारे 9 कोटी शेतकरी लाभार्थी ठरले होते. त्यावेळी सरकारी तिजोरीतून 1800 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना आधार लिंक असलेल्या बँक खात्यात टाकलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, आता सर्वांना प्रश्न पडत आहे की 22वा हप्ता हा केव्हा येणार. सध्या शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की 22वा हप्ता नेमका कधी येणार. तर कृषी व शेतकरी कल्याण मंत्र्यांनी अद्याप कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही, परंतु विविध माध्यम अहवाल आणि मागील नियमांनुसार हा हप्ता फेब्रुवारी 2026च्या अखेरीस किंवा मार्च 2026च्या सुरुवातीलाच थेट आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर या योजनेचे एप्रिल, जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि डिसेंबर, मार्च असे 3 चक्र फिरतात. शेतकरी मित्रांनो, त्यामुळे फेब्रुवारी, मार्च दरम्यान हप्ता येणे अपेक्षित आहे. शेतकरी मित्रांनो, आता किती रक्कम शेतकऱ्यांना मिळणार, तर प्रत्येक हप्त्यात सामान्यतः शेतकऱ्यांना 2,000 रुपयांची रक्कम दिली जाते, जी वार्षिक 6,000 रुपयाच्या एकूण सहाय्याच्या 1/3 भाग असतो. म्हणजे शेतकऱ्यांना एक हप्ता हा 2,000 रुपयांचा पडतो. शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, कोणाला 4,000 मिळतील का, तर ज्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता अद्यापही मिळालेला नाही, त्यांना 21वा आणि 22वा हप्ता असे 2 हप्ते मिळून 4,000 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होतील. शेतकरी मित्रांनो, आता हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता काय असते, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्वाच्या पात्रता अटी पूर्ण करणे बंधनकारक असतात. अर्जदार हा भारतीय असावा, त्याच्या नावावर स्वतःची मालमत्तेची जमीन असावी असे आहे. शेतकरी मित्रांनो, आणि कोणते शेतकरी अद्यापही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, तर त्यामध्ये डॉक्टर, वकील, अभियंता यासारखे व्यावसायिक तसेच माजी खासदार व आमदार या योजनेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर ठरलेले आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजेच त्यांना हा 22वा हप्ता मिळणार नाही किंवा नमो पीएम किसान योजनेचा कोणताही हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही. आता हप्ता अडकण्याचे मुख्य कारण काय होते, तर अनेकदा शेतकऱ्यांना वेळेवर हप्ता मिळत नाही. याची काही सामान्यता परंतु महत्वाची कारणे असतात. ई केवायसी अपूर्ण असणे, आधारचे बँक खात्याशी न जोडणे असणे किंवा भूमी नोंदणी पोर्टलवर अद्यापही नसणे, हे 3 सर्वात मोठी कारणे आहेत. शेतकरी मित्रांनो, आणि शेतकरी मित्रांनो, आता जर तुम्हाला हप्ता मिळवायचा असेल तर आता नवीन नियमानुसार फार्मर आयडी शेतकऱ्यांजवळ असणे अतिशय गरजेचे आहे. तेव्हाच तुम्हाला हा 22वा हप्ता मिळणार आहे. आणि तुमचा जो थकीत हप्ता आहे 21वा, तो सुद्धा तुम्हाला फार्मर आयडी काढल्यानंतरच मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता महत्वाचे जर काम बघितले शेतकरी मित्रांनो, तर नवीन शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. कारण नवीन शेतकरी सुद्धा आता या योजनेचा फायदा घेऊ शकतात. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अद्यापही कोणता हप्ता मिळाला नाही, त्यांनी नोंदणी कशी करायची ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे. जे शेतकरी अद्यापही या योजनेत नोंदणीकृत नाहीत, त्यांच्यासाठी सरकारने प्रक्रिया सोपी केलेली आहे की pmkisan.government.in वर जाऊन तुम्ही न्यू फार्मर रजिस्ट्रेशन करून तुम्हाला हप्ता मिळवता येते. शेतकरी मित्रांनो, आणि तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.